आज आपण बाजरीच्या पिठापासून भरपूर भाज्या घालून केलेला मस्त खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा पदार्थ पाहणार आहोत। ते म्हणजे बाजरीचे अप्पे। बऱ्याच घरामध्ये असं असेल की काही भाग असे असतात की ज्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही, तर काही ना काही करून आपण बाजरीचे वेगवेगळे पदार्थ करतो आणि त्यांना खाऊ घालतो। तर हा एक उत्तम पर्याय आहे। कमी वेळेमध्ये अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये हे अप्पे तयार होतात आणि खरं सांगू का, ह्याच्यासोबत सॉस किंवा चटणी खाण्याचीही गरज भासत नाही। अगदी फटाफट तयार होतात आणि नुसतेच गरमागरम जरी खाल्ले तर खूपच मस्त लागतात। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता यामध्ये सगळ्यात आधी घातलेलं आहे 1 वाटी बाजरीचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी रवा घातलेला आहे। रवा बारीक मोठा कोणताही चालेल। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी ताक घेतलेला आहे। ताक शक्यतो थोडंसं आंबटसर घेऊ शकता किंवा तुम्हाला दही वापरायचं नसेल, ताक वापरायचं नसेल तर इथे स्किप सुद्धा करू शकता। घेतलं नाही तरी देखील चालेल। आता हे सगळं मिक्सअप करून घेते आणि यामध्ये थोडं थोडं लागल तसं पाणी ॲड करत हे चांगलं असं मिक्स करून घेते। तर सुरुवातीला ताक घालून हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी यामध्ये मी ॲड करते। जसं आपलं आप्याची कन्सिस्टन्सी असते बॅटरची, त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी घ्यायची आहे। तर जसं आपलं आप्याचं बॅटर असतं त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची। तर हे बॅटर एक 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया रवा मुरण्यासाठी। तर तिथे आपला रवा मुरतोय तोपर्यंत इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। थोडासा कोबी घेतलेला आहे, गाजर, पालक, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शकता। हवं तर भाज्या किसून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता। आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत। बॅटरमध्ये रवा सुद्धा चांगला असा मुरलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्या ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। या निमित्तानं भरपूर अशा भाज्या मुलांच्या पोटात जातील। त्यामध्ये थोडीशी मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे। तर जसं तिखट तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आता हळूहळू या सगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जरी भाज्या जास्त वाटत असल्या तरी ॲडजस्ट त्यामध्ये होऊन जातात पिठामध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका। तर सगळ्या भाज्या चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत। यामध्ये पाव चमचा सोडा वापरलेला आहे। तर सोडा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलात, आवडत नसेल तर स्किप सुद्धा करू शकता। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजरीच्या पिठाचे अप्पे करण्यासाठी ते आपलं बॅटर तयार झालेलं आहे। अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये आपला हा पदार्थ, पौष्टिक असा पदार्थ तयार होतो। तर इथे अप्पे पात्र ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं आहे। थोडं थोडं तेल यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये थोडेसे तीळ, थोडीशी मोहरी घालायची आहे। मोहरी आणि तीळ तडतडले की यामध्ये जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। तर मोहरी तीळ घातलं तर आणखीनच चव याची वाढते, त्यामुळे नक्की हे ट्राय करून पहा। तर थोडे थोडे तीळ आणि मोहरी यामध्ये मी ॲड करते। तर मोहरी आणि तीळ असे छान तडतडले की यामध्ये हे जे बॅटर आहे ते घालायचं आहे। थोडं थोडं करत सगळीकडे मी बॅटर ॲड करते। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि भरपूर साऱ्या रेसिपी आणि बाजरीचे आणखीन भरपूर अशा रेसिपीज मी पोस्ट केलेल्या आहेत चॅनेलवर, नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने सगळीकडे मी हे पीठ घालून घेते आणि थोडंसं पुन्हा एकदा तेल सोडते वरतून आणि झाकण ठेवून आता एक 2 मिनिटं आपल्याला हे अप्पे चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत।
तर इथे 2 मिनिटं झालेले आहेत आणि खालून मस्त असे आपले खरपूस भाजले गेलेले आहेत। आता आपण हे परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील छान असे खरपूस भाजून घेऊयात। तर हे आप्पे तुम्ही चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता, पण खरं सांगायचं झालं तर सॉस किंवा चटणीची सुद्धा गरज भासत नाही। इतके हे नुसतेच खायला एकदम चविष्ट असे लागतात आणि गरमागरम तर काही विचारूच नका, मस्त खुसखुशीत असे हे होतात। वरतून थोडंसं तेल सोडलेलं आहे म्हणजे खालून छान असे खरपूस भाजले जातील। अगदी मिनिटातच हे भाजले जातात, हे पहा। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात। तर बाजरीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने असतात, त्याचप्रमाणे रक्तातील जे काही साखर आहे ते नियंत्रित करण्याचं काम करतं, वजन कमी करण्याचं काम करतं, त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात। आणि शिवाय आपण यामध्ये भरपूर भाज्या घालून केलेला आहे। मुलांसाठी उत्तम पदार्थ आहे, झटपट 10 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो आणि ते आपले मस्त खूप सारे भाज्या घालून केलेले अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून पहा। जितका हा पौष्टिक आहे, दिसायला सुंदर दिसतो, तितकाच चवीला सुद्धा भन्नाट लागतो आणि फटाफट तयार होतो, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। ज्यांना भाकरी आवडत नाही ते देखील तुम्हाला हा पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, इतका चविष्ट होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।